नमस्कार, मी विश्वेश. मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे आणि सेबी रेग्युलेटेड इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर. हाय अक्षय, कुठे आहेस सध्या? ओके. अरे, काल मी माझ्या मित्राला भेटलो. त्याच्या सोसायटीत त्यांना अकाउंट फायनलायझेशनचं थोडं काम आहे आणि वी आर जस्ट अप्रोचिंग टू मार्च एंड. तर जरा त्यांचे अकाउंट्स मेस्डअप आहेत. तर तू एकदा कॉन्टॅक्ट करून भेटतोस का? ठीक आहे, मी तुला नंबर पाठवतो आहे, तो एकदा बोलून घे. समीर, माझा एक मित्र आहे, तो प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तुझा जो काही प्रॉब्लेम आहे, आपण जे काल बोललो, तो उद्या भेटतो आहे तुला. ठीक आहे, तू एकदा वेळ बघून घे आणि त्याला भेटून तुम्ही काय ते फायनल करा. ठीक आहे. आता तुम्ही हे कन्व्हर्सेशन बघितलं असेल. हे नक्की काय होतं? दिस वॉज ॲक्च्युली अ करेक्ट रेफरल. एका ठिकाणी डिमांड होती, त्यांना त्यांचं अकाउंटिंगचं काम पूर्ण करून घ्यायचं आहे आणि माझा मित्र आहे जो याच व्यवसायात आहे. हे काय झालं की एका ठिकाणी तुमची एक रिक्वायरमेंट आहे आणि तीच स्पेसिफिक रिक्वायरमेंट मी जोडून दिली. सो दिस इज नोन ॲज अ राईट रेफरल. आपण बऱ्याचदा बघतो, बऱ्याचशा लीड्स पास ऑन होतात पण त्याचे कन्व्हर्जन्स होत नाहीत. त्याचं पहिलं कारण म्हणजे वी जस्ट पास ऑन द मिअर लीड्स, ज्याच्यात प्रोबॅबिलिटी ऑफ कन्व्हर्जन इज मच लेसर दॅन 50%. पण आत्ताचं जे तुम्ही कन्व्हर्सेशन बघितलं की जिथे मला माहिती आहे की एक ठराविक गोष्ट त्या व्यक्तीला गिवन पिरियड ऑफ टाईममध्ये पूर्ण करून हवी आहे आणि माझा मित्र ते करण्यासाठी तयार आहे. दिस इज ॲब्सल्युटली द करेक्ट रेफरल. आणि हा रेफरल याची प्रोबॅबिलिटी ऑफ कन्व्हर्जन इट्स नियर टू 100%. ज्या वेळेस आपण कुठल्याही बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म किंवा रेफरल प्लॅटफॉर्मवर काम करतो आणि आपण त्याचे मेंबर असतो आणि जर का तुम्ही नीट समजून घेतलं की रेफरल आणि लीडमधला फरक काय आहे आणि रेफरल जास्तीत जास्त पास ऑन झालेत तर बिझनेस कन्व्हर्जनची प्रोबॅबिलिटी ही वाढलेली असते. याचा नक्की फायदा कोणाला होतो? तर याचा फायदा तुम्हालाही होतो. तुमची क्रेडिबिलिटी वाढते. ज्याला तुम्ही बिझनेस दिलेला आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि ज्याला तुम्ही हा बिझनेस मिळवून दिलेला आहे त्याचं आणि तुमचंही रिलेशन स्ट्रॉंग व्हायला मदत होते. अल्टिमेटली काय, तर कुठल्याही नेटवर्किंग फोरमसाठी त्यांचं पर सीट व्हॅल्यू ॲड करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होतो. आता तुम्ही बघितलं की ज्यावेळेस हा रेफरल मिळतो, हा खरं तर तुमच्या व्हिजिबिलिटीवर आणि तुमच्या क्रेडिबिलिटीवर मिळालेला आहे. पण गोष्ट इथेच थांबत नाही. तुम्ही त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करणे गरजेचं आहे आणि त्याच्यावर अपडेट्सही सुचवणं गरजेचं आहे. का? कारण ज्यांनी हा रेफरल तुम्हाला पास ऑन केलेला आहे कुठेतरी त्या व्यक्तीची क्रेडिबिलिटी स्टेकवर आहे. तर कंप्लीट जर्नी तुम्हाला देण्यासाठी हा रेफरल ज्यावेळेस जनरेट झालेला आहे तेव्हा इन अ गिवन पिरियड ऑफ टाईम तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केलेलं असणं आणि त्याचं कन्व्हर्जनचं अपडेट देणं ही तेवढंच गरजेचं आहे. अदरवाईज जर का याच्यात तुम्हाला कुठेही डेव्हिएशन झालं तर तुम्हालाही पुढचा बिझनेस मिळणं न मिळणं हे या सिंगल कन्व्हर्जनवर अवलंबून आहे. रेफरलमध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळेस हा रेफरल पास ऑन होतो आहे, सो इन अ गिवन पिरियड ऑफ टाईम तुम्ही किती रिस्पॉन्सिव्हली याला कॉन्टॅक्ट करताय आणि त्या लीडवर तुम्ही किती लवकरात लवकर फॉलोअप घेऊन त्याला क्लोज करताय. आणि ही पूर्ण जी जर्नी आहे, तुम्हाला रेफरल मिळाला ते तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात आणि तो क्लोज होतो आहे किंवा नाही होत आहे याचं अपडेटही तुम्हाला कळवणं खूप गरजेचं आहे. याचा फायदा तुमच्या क्रेडिबिलिटीसाठी आणि तुमच्या अकाउंटेबिलिटीसाठी नक्कीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे जर तुम्ही कुठल्याही नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा भाग असाल तर रेफरलवर जास्त फोकस करा लीडपेक्षा. त्यामुळे तुम्हालाही दिसेल की तुमची क्रेडिबिलिटी, तुमची व्हिजिबिलिटी आणि तुमची जेन्युइनिटी नक्कीच वाढते आणि तिन्ही स्टेक होल्डर्सना इक्वल फायदा होतो. धन्यवाद.